राज्यातील विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत। परीक्षा शुल्कातील भरमसाठ वाढ, शिष्यवृत्तीत होणारा विलंब व रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे। ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या अडचणी यामुळे वाढत असून यामुळे शिक्षण व्यवस्था कमकुवत होत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत तात्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी व शिक्षणातील बाजारीकरणाच्या विरोधात मंगळवार दिनांक 24 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते। उठ दोस्ता उगार, मुठ तूच, थांबव तुझ्या शिक्षणाची लूट, अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता। शासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मंगळवारी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चौकापासून आक्रोश मोर्चास सुरुवात करण्यात आली। हा मोर्चा स्टेडियम मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या आक्रोश मोर्चात अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय व अन्य शैक्षणिक संस्थांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। हा मोर्चा केवळ निदर्शने नसून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाला जागे करण्यासाठीची तीव्र हाक असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी दिल्या। एकमत डिजिटल करिता सुधीर बोर्डे, परभणी। गायत्री लाड, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर सहमंत्री। आजच्या झालेल्या मोर्चामध्ये या तमाम छात्र शक्तीचे आणि राष्ट्र शक्तीचे आम्ही असणारे प्रश्न जे आहे, एकीकडे भारत ही महासत्ता होईल असं शासन म्हणतं, असं प्रशासन म्हणतं, पण दुसरीकडे याच विद्यार्थ्याचे हक्क जे आहेत कुठेतरी हेरावण्याचं काम हे शासन करतंय। आणि याचे जे जीआर आहेत तर यांचे जीआर फक्त कागदी लागू होतात, तर कोणत्याही ठिकाणी याची अंमलबजावणी ही केल्या जात नाही। छात्र शक्तीला आवाहन करून ही छात्र शक्ती जर केंद्रामध्ये आली किंवा केंद्राकडे राज्याकडे वळू लागली तर कुठे ना कुठे या शासनाचा जो पाया आहे हा कुठे ना कुठे तुटणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे। आपण दिलेले जे काही निवेदन आहेत तर यांनाही फेटाळण्याचं काम अत्यंत वेळी केलं जात आहे। तरी विनंती आहे की या छात्र शक्तीकडे दुर्लक्ष न करता शासनाने योग्य ते निर्णय यांच्यासाठी घेतले पाहिजे। भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर मंत्री सेजल काळे, तुम्हाला माहिती आहे आम्ही हा अखिल आक्रोश मोर्चा या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन काढलेला आहे। प्रामुख्याने मी वैद्यकीय क्षेत्रातील आपण पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतो त्याच्यावर भरमसाठ परीक्षा शुल्कही त्याच्यावर लादली जाते। हा विद्यार्थी शेतकरी मायबापाचा असतो, कामगारांचा असतो, पण त्या सर्वसामान्यांना शिक्षणाचा हक्क असतो, पण त्याच्यावर भरमसाठ परीक्षा फीस ही लादली जाते। पुन्हा 80-20 चा मुद्दा जर तुम्ही घेतला नर्सिंग स्टुडंटचा, तर 80% मुलींना ही ड्युटीमध्ये त्यांना भरती दिलेली आहे, 20% मुलांना दिलेली आहे। हा इक्वॅलिटी कायद्याचा भंग आहे, या इक्वॅलिटी कायद्याचा अन्याय केलेला आहे मुलांवर। आणि आपण जर पाहिलं तर आज शासकीय विद्यालय, शासकीय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते आज 3 वर्ष झालेली आहेत, परंतु हे बांधले गेलेले नाहीत। प्रायव्हेट कॉलेज एका वर्षात बांधलेली आहेत। या ठिकाणी मी सांगू इच्छिते की वैद्यकीय क्षेत्रातील MBBS स्टुडंटला लवकरात लवकर शासकीय इमारती झाली पाहिजे, त्यांना हॉस्टेल लवकरात लवकर हे भेटलेच पाहिजे, तसेच पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना स्टायफंड मिळालाच पाहिजे। विद्यार्थी परिषदेच्या वतीनं प्रामुख्याने 15 मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या स्थानिक मागण्या देखील आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती देखील मागण्या आपण केलेल्या आहेत। ज्यामध्ये आज आपण बघतो महाविद्यालय कॅम्पसवरच्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मिळत नाही। आज महाविद्यालय कॅम्पसवरती विद्यार्थी येत नाहीत, ही गंभीर समस्या बनलेली आहे। महाविद्यालय कॅम्पसवरती विद्यार्थी आला पाहिजे यासाठी शासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं मोफत शिक्षणाचा जीआर शासनानं काढलेला आहे, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सरकारनं केलेली नाहीये। आज देखील बहिणींकडून माझ्या ही फीस घेतली जाते। महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांच्यावरती दबाव टाकतात की तुम्ही फीस भरा, परंतु आज शासन त्यांच्या मागण्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं काम करते। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे परभणीसाठी। आज ITIच्या महाविद्यालयामध्ये कुठेतरी कॉलेज चालवलं जातं। मला प्रश्न विचारायचा त्या सरकारला, भविष्यामध्ये आपण असे डॉक्टर घडवणार आहेत का की जे डॉक्टर्स समाजाची सेवा करणार आहेत, त्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, ही मागणी आपण करतोय। त्या पद्धतीने पशुवैद्यकीय जे विद्यार्थी आहेत PG स्टुडंट्सला स्टायफंड मिळाला पाहिजे। ग्रामीण भागामध्ये पशुधन जे आहे त्याला ट्रीटमेंट करण्याचं काम ते करतात, परंतु त्यांच्या मागण्याकडे देखील सरकार दुर्लक्ष करते। सातत्याने आम्ही निवेदन देतोय, परंतु सरकार झोपेचं सोंग घेऊन बसलेलं आहे। मला या प्रश्न विचारायचा उच्च शिक्षण मंत्र्यांना, मला प्रश्न विचारायचा आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना।
आज महाविद्यालय कॅम्पस मधला विद्यार्थी बाहेर आलेला आहे, परंतु हे सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करतंय. येणाऱ्या काळामध्ये जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन उभा करू आणि मंत्रालयावर येणाऱ्या काळामध्ये हा आमचा मोर्चा निघणार आहे. Thanks for watching Ekmat Digital.